स्वप्न बांधून आज उशाला झालो पॉवरफुल. आम्ही भीत नाही कुणाच्या बाला, करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला, का देतो सहूल. आम्ही नोकर नाही ओ तुमचे, आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ, दणका देऊन तुला. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ, हाय आपलीच हवा. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ. भुसावळ नगरपालिकेचे जे 1400 दुकानदार आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. त्यांना कुठे विस्थापित करता येणार नाही. त्यांना दुकाने खाली करण्याच्या अशा बाबतच्या आदेशाच्या आम्ही विरोधात आहोत. भारतीय जनता पार्टीचा व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. संपल्यानंतर आता त्यांच्यावर काही थकबाकी असेल तर नगरपालिकेने ती वसूल करावी, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु नगरपालिका त्यांना जे नोटिसा देते की तुम्ही दुकान खाली करून त्याची लिलाव प्रक्रिया आम्ही करू, तर ही अन्यायकारक आहे. कारण गेल्या 30-35 वर्षापासून नागरिकांना स्वतःच्या मेहनतीनं, कारण आज दुकान घेतलं म्हणजे आजच्या आज व्यापार वाढवायचा माग नाही, त्या धंद्याचा त्या व्यवसायाचा रस्ता बसवण्यासाठी किमान 5-10 वर्ष 5-25 वर्ष लागतात. 30-30, 40-40, 50-50 वर्षापासून ते दुकानदार त्या दुकानात आहे. त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो, त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. आज रोजी आपण जर किती विचार केला की आपण त्यांना काढू, निलाव करून त्यांना देऊ, तर हे शक्य नाही. कारण निलाव पद्धत झाल्यानंतर कोणी निलावात बोलू शकतो आणि मग समोरच्याचा आज व्यापारपेठमध्ये दुकानांच्या किमती आगायचा सवाल झालेला आहे. त्यामुळे त्याचं दुकान आहे तेच दुकान त्या दुकानदाराला मिळेल याची सुतराम शक्यता नाही. मग यामध्ये फक्त केवळ जे धनदानगे आहेत, जे फक्त कमर्शियल यासाठी म्हणजे विक्रीसाठी करतील, अशा लोकांचं भलं होणार आहे. तर आमची एकच मागणी आहे की आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा, शासनाकडे पत्रव्यवहार करावा आणि जे दुकानदार असतील त्यांनाच ते दुकान मिळावं आणि किमान 50 वर्ष त्यांना मुदतचा ठराव करून द्यावा. मुदत वाढ नसल्यामुळे आणखी नगरपालिकेचं काय नुकसान होतं मी तेही सांगतो. गेल्या किती वर्षापासून आपल्या नगरपालिकेची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर अनेक दुकानांची खरेदी विक्री होते असतात, परंतु त्याचं खातेबदल करताना नगरपालिकेला 51,000 रुपये त्याची हे मिळते, परंतु गेल्या कित्येक वर्षापासून तीही बंद आहे. म्हणजे आज एक दुकान 5-5, 7-7 जणांनी घेतलेलं आहे. आज 5 जणांनी घेतलं तर 2.5 लाख रुपये तर सरळ नगरपालिकेचे डुबत आहे. तर माझी अशी विनंती आहे की त्यांना विस्तार असा ठराव करून त्यांना मुदत वाढ द्यावी. शासनाकडे तुम्ही पत्रव्यवहार करावा. आपल्या पातळीवरचं नसेल, शासन पातळीवरचं असेल तर आपण त्या बाबतीमध्ये आम्ही आमदार संजय सारख्यांना सुद्धा विनंती करणार आहोत. आपणही आपल्या परीने जे करता येईल, परंतु जे दुकानदार असतील त्या दुकानदारांना ते दुकान मिळावं, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. अशा प्रकारचं दुकान खाली केल्यानंतर त्यांना ते लिलाव पद्धतीत मिळेल याची शक्यता आम्हाला मुळीच वाटत नाही. त्यामुळे आपण त्यांचा सहानुभूती विचार करावा आणि ह्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा. याच मागणीसाठी आजचे आपलं निवेदन आहे. आणि आपण कर्तव्यदक्ष आहात, आपण आपली जनतेची नाळ आहे, आपल्या व्यापाऱ्यांचं दुःख कळतं. आम्ही आमचे विचार तुमच्यासमोर आणले, तुम्ही आमचे विचार शासनापर्यंत पोहोचून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. जे पहिला विषय सांगतो, जे दुकान आहे ती वेगवेगळ्या मालकीची होय. आज त्यांचं व्हॅल्युएशन केल्यानंतर 129 करोडची व्हॅल्युएशन निघाले. जेवढे कॉम्प्लेक्स आहे, फक्त जेवढे आता 1400चे जे व्हॅल्युएशन निघाले, 129 करोडची मालमत्ता ही नगरपालिकेची. आणि 129 करोडची व्हॅल्युएशन असून त्याच्याकडनं येणारं भाडं हे 5-10 लाख रुपये, 5 लाख रुपये. म्हणजे ते नगण्य. एका दुकानदाराला 1 दिवसाचं भाडं आहे ते फक्त 10 रुपये, महिन्याचं 300 रुपये. महिन्याचं 300 रुपये भाडं असूनही त्या दुकानदारांनी 25-25 वर्ष भाडे भरलेली नाही. म्हणजे जे आता तुम्हाला 1 लाख 1.5 लाख जे दिसायला लागले, हे जवळपास 24 ते 25 वर्षाचे थकीत आहे. नगरपालिका म्हणून आम्हाला पण कारवाई करायला आनंद नाही आहे. आम्हाला वाटतंय की फक्त त्यांनी ते
जे त्यांचं थकीत आहे ते त्यांनी भरावं. जर एवढं 300 म्हणजे एक नगर 10 रुपये जर भाडं असेल त्यांनी 24-25 वर्षाचं ते भाडं भरावं, हा पहिला विषय. दुसरा, आता तुम्ही सर्वांनी जे निवेदन दिले त्याप्रमाणे आपण जे पण त्यांना मदत करता येईल शासन नियमानुसार ती करू. पण त्यापूर्वी जर ते भाडेच भरणार नसतील तर पुढे नगरपालिका त्यांना आपण मदत नाही करू शकत. आपण याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की नगरपालिकेची थकबाकी ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे असेल ती वसूल करावी आणि व्यापाऱ्यांनी द्यावी असं आम्ही यात नमूद केलेलं आहे. कारण आम्हाला माहिती की नगरपालिकेचं आणि आपण सांगितलेला मुद्दा सुद्धा मला पटतोय तर आम्ही ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे की नवीन भाडेदार म्हणजे ते तुम्ही तिथे सदस्य नेमून रेडी रेग्युलर करणं त्याचे रेट्स काढावे, ते नवीन त्यांना भाडेवाढ द्यावी. अल्पशी जर समजा कुठली 5-25 हजाराची तुमची डिपॉझिट असेल ती वाढवायचा असेल ते वाढवा, भाडं वाढवायचं असेल तर भाडं वाढवा, परंतु त्यांची दुकान त्यांना द्यावा. आपण असं म्हणत नाही की आज जे 50 वर्षापूर्वी जे भाडं आहे तेच भाडं आज चालू द्या. आम्ही त्या संदर्भातलं समर्थन करणार नाही. आणि व्यापाऱ्यांशी आम्ही चर्चा करताना ते आम्हाला सकारात्मक दिसले, ते भाडेवाढ करण्यासाठी तयार आहेत. फक्त ते एकदमच आता समजा 500 ते 10,000 5,000 असं झालं ते थोडीशी शासनाकडे जो रेट असेल रेडी रेकनरकडनं तुम्ही रेट काढा. शासनाचे तरी सदस्य याच्या कमिटी बसून त्याचे काय रेट्स असावे, काय भाडं असावं हे तुम्ही ठरवा आणि तशा पद्धतीचं तुम्ही ते एक प्रस्ताव तयार करून त्याच लोकांना द्या. म्हणजे जर भाडं वाढ होत असेल ते लोक भरण्यास तयार आहेत. त्या पद्धतीने आता भाडे सर आम्ही आजही सांगतो उद्याही सांगणार ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांच्या संदर्भात आमचं कुठलंही त्यांना पाठिंबा नाही. आम्ही जे थकबाकीदार असेल तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा. अगदी मग तुम्ही जर उद्याच्या दिवशी तुमच्या पातळीवर काही कारवाई केली आम्ही बोलणार थकबाकीदार. कारण जर आपण व्यवसाय करतोय तर त्यांनी टॅक्स भरला पाहिजे, भाडं भरला पाहिजे आणि याला आणि नगरपालिकेचा थकबाकी त्यांना ठेवण्याचा काही अधिकार नाही आणि थकबाकी ठेवल्यानंतर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही या स्वतःचे, परंतु जे प्रामाणिक लोक दरवर्षी भरून जर मोकळे होतात त्यांच्यासाठी कुठेतरी सकारात्मक विचार करा. पहिले भाडे निश्चितीला आता सध्या आपण प्रस्ताव पाठवला, कारण ही जी दुकान आहे ती 25-30 वर्ष जुनी. भाडे निश्चित करताना एवढं जादा भाडं नाही वाढणार आहे. नवीन असती तर वाढलं असतं. पूर्ण घसारा कन्सिडर करून भाडं ठीक आहे, काय वाटतं मिनिमम होते. व्यापाऱ्यांचे त्याबद्दल काही दुमत नाही सर. फक्त काय आज कसं उद्या जर महानगरपालिका झाली 1.5 ते 2 वर्षात भुसावळ ही महानगरपालिका होणार. उद्या जर महानगरपालिका झाली तर पूर्ण दुकानदारी बेघर होती. कारण उद्या महानगरपालिका झाली, उद्या कोण IAS बसेल किंवा कोण बसेल ती सगळ्या दुकानदारांना बाहेर काढू शकतो. जळगाव महापालिकेचं आपण असं एक उदाहरण शासनाला स्पेशली निर्णय घेत असतो. त्यामुळं आपण काय आज भाडे निश्चित होऊन जर त्यांनी सगळं आपलं भाडं भरत असते आणि फेर लिलावात भाग घेऊन जर ते स्वतः जरी घेतले तर आपल्याला कोणाच्या पोटावर हे दुकानदार आहे आम्ही निलावामध्ये एवढं झालं याच्या जर प्रत्येक निलावात जर वाढ झाली आपण इथं थोडं बंद करणार आहे चालू मध्ये असं म्हणणार आहे का याचं दुकान आहे तू बोलू नको असं बोलता येणार नाही ना. कारण तो जाहीर निलाव आहे. जाहीर निलावामध्ये आपल्या राज्यातला कोणताही माणूस तुमचं ते भरू शकतो. त्याच्यामध्ये हा बाबासाहेब आंबेडकरचा मार्ग सर्वात तिथून तुम्हाला फायनान्स मिळेल. फायनान्स मिळाल्याशिवाय काही होणार नाही सर. तुम्ही त्या 84 दुकानांचा पहिले लिलाव घ्या. गोपालनगरमध्ये 6 गिऱ्हाईक आता यांच्याकडे तयार आहे, माझ्याकडे तयार आहे. प्रायोरिटी प्रमाणे तुम्ही सुरू केलं फंड मिळाले तर पुढे काम होतील ना आपल्या. मी एक महिना प्रभारी नगराध्यक्ष असताना आम्ही नेमून त्याचं भाडे सगळं निश्चित केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब फक्त त्याची आज रोजी तुम्हाला फक्त निलाव पद्धतच किंवा कुठे तुमच्या पद्धतीने त्यांना कायद्याच्या चौकटीत बोलणं त्यांना भाग आहे. परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून जो निर्णय घ्यायचा आहे ते आपण नगरपालिका घेऊ शकते. नगरपालिका स्वायत्त संस्था आहे. नगरपालिकेला तसा अधिकार आहे. भुसावळ नगरपालिकेचे जे 1400 दुकानदार आहे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. त्यांना कुठेही विस्थापित करता येणार नाही. त्यांना दुकाने खाली करण्याच्या अशा बाबतीच्या आदेशाच्या आम्ही विरोधात आहोत. कारण गेल्या 30-35 वर्ष 40 वर्षापासून त्यांनी त्यांच्या मेहनतीने हे सगळे व्यवसाय वाढवलेले. असे व्यवसाय वाढवणाऱ्यांना अचानकपणे दुकान खाली करा असं म्हणणं योग्य नाही. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची थकबाकी असेल तर व्यापाऱ्यांनी भरली पाहिजे. कोणतीही थकबाकी ठेवली पाहिजे नाही. कारण नगरपालिकेचं जे उत्पन्न आहे आणि आम्ही शासनाला हेच सांगतोय की त्यात काही भाडेवाढ करता तर भाडेवाढ करा किंवा कुठलाही मार्ग असेल तो मार्ग करा. परंतु जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना ते दुकान मिळालं पाहिजे. आम्ही ह्या विषयावर आजही काम आहे, उद्याही काम आहे. नगरपालिकेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे व्यापारी संकुल आहे
ही गेल्या 7-8-10 वर्षापासून रेडी आहे, परंतु त्यावर नगरपालिका कुठल्याही प्रकारची प्रशासन दखल घेत नाही. तर आम्ही त्याही विनंती केली आहे आणि CO साहेबांनी त्या बाबतीत सकारात्मक दाखवून ते सुरू करणार आहे. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. अपनी यारी में दम ना समझना तू कम, चर्चा आपलीच हाय, उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला, आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरों का, उगा वाकड्यात शिरायचं नाय. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतय भावा. कुणी किती बी करू दे हवा, नाव. पाय फुफाटा घुतल काट, दिसल वाट तुझी. हो झोपून आशा चालत राहती, गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं, तू दाड घालू नको तुझा कुणाला. तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड. राजमाणूस हा दिलदार, लखलखी नंगी तलवार आपला राजा. राजमाणूस हा दिलदार, लखलखी नंगी तलवार आपला राजा. आपल्या सत्याचा पेपर होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो. वारा पूर्ण खेळात येतो, अनरानाचा बनवा होतो. राजमाणूस हा दिलदार, लखलखी नंगी तलवार. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे र. तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा. आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जावा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल पावरफुल. पत्ता करतो गुल पावरफुल. हाय आमचा नेता लई पावरफुल. हाताची डोळ्यांना उद्याची, आठवतो आमचा सगळ्यांना धागाची. खायावती भवती आमच्या नावाची शक्ती, जय घोष आमचा साऱ्यांच्या ओठावर गीतारावी. अभिमानावी अभिमानावी अभिमानावी, झलकतो आमच्या चेहऱ्याची हा आहो नेतारा. बाकीचे सारे आधार आले आधारे आधारा. शेर सारे आमच्या साथ वरती आधार आला. बाकीचे सारे आधार आले आधारे आधारा. शेर सारे आमच्या साथ वरती. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा, विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. आई फुफाटा घुतल काट, दिसल वाट तुझी.
हो झोपून आशा चालत राहती गाडून टाक भीती होर पुढे तू सोड निराशा तुझा तुला तू संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त Subscribe now and press the bell icon. Never miss an update.